आता कंटिन्युअस स्ट्रेच या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सतत पसरलेला भाग किंवा अखंड पट्टा. कंटिन्युअस स्ट्रेच हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कंटिन्युअस स्ट्रेच म्हणजे कोणत्याही खंड किंवा थांबा न घेता सतत पसरलेला भाग. हा शब्द साधारणपणे रस्ता, जमीन, जंगल किंवा पाण्याचा लांब आणि अखंड भागासाठी वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: अ लॉंग एरिया दॅट कंटिन्यूज विदाउट इंटरप्शन. इझी वन लाईन डेफिनेशन: अ लॉंग अनब्रोकन एरिया. आता सिनोनिम्स पाहूया. अनब्रोकन एरिया, लॉंग स्ट्रेच, एक्सटेंडेड एरिया. हे शब्द सतत आणि अखंड पसरलेला भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. ब्रोकन एरिया, इंटरप्टेड स्ट्रेच. हे शब्द तुटक किंवा मध्ये खंड असलेला भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: देअर इज अ कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ फॉरेस्ट इन दिस रिजन. या प्रदेशात जंगलाचा सतत पसरलेला पट्टा आहे. या भागात जंगल खूप लांबपर्यंत अखंड पसरलेले आहे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज कंटिन्युअस स्ट्रेच मीन? ए. अ स्मॉल पॉइंट. बी. अ लॉंग अनब्रोकन एरिया. सी. अ टॉल बिल्डिंग. डी. अ डीप होल. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.